कॅन्सरबद्दलची बरीचशी माहिती आतापर्यंत दिली सर. वेगवेगळ्या कॅन्सरची वेगवेगळी लक्षणं असू शकतात. तर काही असं कॉमन लक्षणं आपण सांगू शकू का, की जी आपल्यामध्ये जर आढळली तर आपण लगेच डॉक्टरला कन्सल्ट केलं पाहिजे? प्रत्येक अवयवानुसार आपल्याला सिम्पटम्स येतात, त्रास होतात. पण एक दोन जे कॉमन गोष्टी आहेत, एक भूक कमी होणे, अच्छा. जेवण कमी जाणे, दुसरं वजन कमी होणे. पण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा होतात तर बऱ्याच वेळा ते कॅन्सर ॲडव्हान्स्ड असेल असं एक आपण अंदाज करतो. प्रत्येक वेळी हे खरंच असतं असं नाही आहे. कारण समजा जर स्टमक कॅन्सर किंवा जठराचं कॅन्सर जर आपण बघितलं तर ते जिथं आपण जेवण केल्यानंतर अन्न 1.5-2 तास राहतं, तिथे गेल्यानंतर तिथल्या भागात हा कॅन्सर होतो. मग हळूहळू त्या गाठीमुळे आपल्याला उलट्या वगैरे सुरू होतात किंवा जेवण नकोसं वाटतं. तर असं म्हणजे आपण कॉमन सिम्पटम्स असं सांगू शकत नाही किंवा हे करू शकत नाही. पण मोस्ट ऑफ द कॅन्सर्स एकतर वजन कमी होणे आणि भूक कमी लागणे हे बऱ्याच कॅन्सर्समध्ये होऊ शकतं. म्हणजे ही जर लक्षणं आपल्याला आढळली तर त्वरित आपण डॉक्टरकडे गेलं पाहिजे. आपण वरचेवर हे सांगतोय की जेवढ्या लवकर आपण डॉक्टरकडे जाऊन हे चेकअप करून घेऊ तेवढ्या लवकर कॅन्सर बरे होण्याचे चान्सेस आहेत. तर असे कोणते रिस्क फॅक्टर आहेत का कॅन्सरमध्ये, की जे झालं की आपल्याला म्हणजे खूप कमी आहे त्याच्यामध्ये लाईफ? एकंदर स्टेजवर डिपेंड करतं. आता समजा आता आपण स्टेज 1मध्ये जर पेशंट आले आमच्याकडं तर डेफिनेटली ट्रीटमेंट पूर्ण केलं तर आपण पेशंटचं क्युअरच्या दृष्टीने विचार करतो आणि पेशंट बरे पण होतात. पण ॲडव्हान्स स्टेजमध्ये आता भारतात काय होतं आहे की साधारण 40 ते 50% लोकली ॲडव्हान्स्ड फेजमध्ये येतात, म्हणजे स्टेज 3मध्ये येतात आणि आणखीन 20 ते 30% साधारण स्टेज 4मध्ये, म्हणजे जिथं आपण पेशंटला पूर्ण बरं करू शकत नाही ह्या स्टेजमध्ये येतात. तर असे जे ॲडव्हान्स स्टेजमध्ये येतात त्यांना थोडंसं रिस्क डेफिनेटली आहे. स्टेज 4मध्ये तर आम्ही क्युअर करू शकत नाही हे आम्ही पहिल्या म्हणजे सुरुवातीला सांगतो. पण स्टेज 1, 2, 3 ह्या तिन्ही स्टेजपैकी कोणत्याही स्टेजमध्ये पेशंट आले तर डेफिनेटली आपण क्युअर करण्याच्या दृष्टीने आपण विचार करतो. तर रिस्क फॅक्टर म्हणण्यापेक्षा मला असं सांगायचं आहे की कॅन्सर तुम्ही ऐकल्यानंतर घाबरून जाऊ नका. प्रत्येक स्टेजसाठी आपल्याला ट्रीटमेंट आहे आणि त्या पेशंट्सला काय गरज आहे त्याच्याप्रमाणे आजकाल आम्ही ते ट्रीटमेंट कर्टेल करतो. त्यांची जी गरज आहे, त्यांना जे त्रास आहे त्याला आम्ही जे काही गरज असेल तेवढंच ट्रीटमेंट आम्ही देतो. म्हणूनच ह्या म्हणजे जे थीम आहे वर्ल्ड कॅन्सर डेचा, युनायटेड बाय युनिक, मी सुरुवातीला पण सांगत होतो की प्रत्येक पेशंटचे आपले काही प्रॉब्लेम्स असतात, काही अपेक्षा असतात, त्याच्याप्रमाणे आपल्याला कर्टेल करणं गरजेचं आहे. आता समजा मला स्टेज 4मध्येच डिटेक्ट झालं. काही कॅन्सर्स असतात ज्याचं आपल्याला लक्षण लवकर समजत नाही. उदाहरणार्थ लिव्हर कॅन्सर, आपल्याला त्याचं काही म्हणजे लवकर समजत नाही किंवा वेट लॉस होतं आहे आणि आपल्याला लक्षात येत नाही, अशा सगळ्या गोष्टी होतात. मग युजली ते ॲडव्हान्स्ड स्टेजमध्ये येतात. त्यांच्यासाठी पण आपल्याला त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी किंवा क्वालिटी ऑफ लाईफ आम्ही म्हणतो, त्याच्यासाठी जे काही करणं गरजेचं आहे ते आपण करू शकतो. त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ आपण सुधारू शकतो आणि त्यांचं लाईफ आपण वाढवू शकतो. तेच जर आपण बघितलं स्टेज 1 कॅन्सर जर असेल पेशंटला एखाद्या, तर मे बी फक्त सर्जरीनी किंवा फक्त किमोथेरपीनी किंवा फक्त रेडिएशननी ते पेशंट बरं होऊ शकतील. समजा स्टेज 2 किंवा स्टेज 3 असेल तर मग अशा पेशंट्समध्ये आम्हाला कॉम्बिनेशन्स वापरायला लागतील. सर्जरी, किमोथेरपी आणि रेडिएशनचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स वापरून आपण स्टेज 2, 3 इवन स्टेज 1च्या पेशंट्सना आपण पूर्ण बरं करण्याच्या दृष्टीने आपण प्लॅन करतो. असं आम्ही ऐकून आहोत सर की म्हणजे आपल्या शरीरामध्ये त्या कॅन्सरच्या पेशी आधीच असतात आणि काही कारणानंतर त्या म्युटेशन होऊन वाढल्या जातात किंवा त्याच्यामुळे मग कॅन्सर होतो. तर काय आहे ते नेमकं? तर हे जे तुम्ही सांगताय दिस इज नोन ॲज हेरिडिटरी कॅन्सर. ओके. आणि जेनेटिक म्हणजे म्युटेशन्स असतात आणि त्याचं जे आपल्याला लक्षणं दिसायला लागतात, जसं मी सांगितलं की कोलॉन कॅन्सर आहे किंवा युट्रस कॅन्सर आहे किंवा ब्रेस्ट कॅन्सर आहे किंवा मेड्युलरी थायरॉइड कॅन्सर म्हणून एक घटक आहे थायरॉइड कॅन्सरमध्ये. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ते अनुवंशिक आहेत. याचे म्युटेशन्स शरीरात असतात आणि ठराविक वयाला ते आपल्याला दिसून येतात. मग याच्यासाठी आपल्याकडे सध्या जेनेटिक टेस्टिंग अवेलेबल आहे. आणि ह्या टेस्टमध्ये आपल्याला समजा फॅमिलीमध्ये 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त कॅन्सर्स असतील, फर्स्ट डिग्री रिलेटिव्स म्हणजे आई, आजी किंवा मावशी किंवा भाऊ, बहीण अशा 2 किंवा
जास्त कॅन्सर्स एका फॅमिलीमध्ये असतील तर अशा फॅमिलीमध्ये ते जेनेटिक म्युटेशन असण्याची शक्यता आहे. आणि कोणते कॅन्सर्स आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही काही स्पेसिफिक जेनेटिक टेस्टिंग सांगतो आणि त्याच्यात आपल्याला आढळून येतं की बाबा ह्याच्यात हे कॅन्सर्स होण्याची शक्यता आहे. मग आपण त्याच्याप्रमाणे त्यांना काही प्रिकॉशन्स सांगू शकतो आणि काही सर्जरीज किंवा काही मेडिसिन्स देऊन ते आपण प्रिव्हेंट करण्याच्या दृष्टीने विचार करू शकतो. एक व्हॉट्सअप थ्रू सर क्वेश्चन आला आहे आणि ते म्हणत आहेत की त्यांच्या बहिणीला कॅन्सर झाला होता आणि अगदी कमी वयामध्ये झाला होता तो, पण त्याचं कारण असं सांगण्यात आलं की जस्ती पडली गाडीमधून आणि तिथं त्यांना थोडासा मुक्कामार म्हणतो ना आपण, तर त्या पद्धतीचं झालं आणि ते नंतर कॅन्सरमध्ये रूपांतर त्याचं झालं. तर असे काही म्हणजे अनकॉमन कॅन्सर आहेत का की जे अशा पद्धतीनं काही होऊ शकतात? तर ही पूर्णपणे चुकीची कल्पना आहे. अच्छा. मार लागल्यामुळे किंवा ॲक्सिडेंट झाल्यामुळे मला कॅन्सर होतो असं अजिबात नाही. मी एकाने आपल्याला विचारलं होतं की बोन कॅन्सरचे सिम्पटम्स काय आहेत. तर हे कॉमन सिनारिओ आहे. लहान वय स्पेशली लहान मुलांमध्ये त्यांची सहनशक्ती जास्त असते आणि त्यांच्या शरीरात बदल झालेले त्यांना समजत नाहीत. त्याच्यामुळे ते पालकांकडे जात नाहीत आणि म्हणून मार वगैरे लागल्यानंतर मग आपण पडलो, हे झालं ते झालं, मग डॉक्टरकडे घेऊन जातो आणि मग त्यावेळेस आपल्याला ती गाठ निदर्शनास येते. तर मार लागल्यामुळे किंवा ॲक्सिडेंट झाल्यामुळे किंवा फ्रॅक्चर झाल्यामुळे आपल्याला कॅन्सर होतो असं नाही. केवळ आपलं लक्ष त्याच्याकडे जातं मार लागल्यामुळे आणि त्याच्यानंतर तपासण्या सुरू होतात. कदाचित हे बोन कॅन्सर किंवा असंच काहीतरी असणार आहे, प्रोबेबली बोन कॅन्सरच असणार आहे जे मार लागल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आलं आहे आणि कदाचित ते पसरलेलं असेल म्हणून ते आपल्याला पूर्ण बरं करता आलं नसणार आहे. बरोबर. केली हेल्थ गाईड फोन इन लाईव्ह शो आपला सुरू आहे आणि ज्यामध्ये विश्व कॅन्सर दिवस आज आहे आणि त्यानिमित्त कॅन्सरबद्दल आपण ऐकतोय, कसं आपल्याला होतो आणि काय केलं पाहिजे याबद्दल मार्गदर्शन करतायत डॉक्टर कुमार विंचुरकर सर. तुम्हाला या संदर्भातले काही प्रश्न असतील तर नंबर आहे 9019904904 या नंबरवरती तुम्ही कॉल करू